आणि ही बातमी येते नाशिकमधून। नाशिक शहरातल्या वृक्षतोडी विरोधात शहरामध्ये पर्यावरण प्रेमींनी आता मोर्चा काढलाय आणि अमित ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले। शहरातल्या हुतात्मा स्मारक इथून नाशिक महानगर पलीकडे जाणारा हा मोर्चा, शेकडो वृक्षप्रेमी या मोर्चामध्ये आता सहभागी झालेले आणि जंगल वाचवा, वन्यजीवन वाचवा अशा आशयाचे पोस्टर्स त्यांच्या हातात दिसतात। नाशिकमधून ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। नाशिक मनपावर हा आता मोर्चा निघालेला आहे आणि अमित ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेत। आमच्या नदीचा करू नका नाला, कुंभमेळ्याचं पावित्र्य पाळा अशा प्रकारचे संदेश त्यांच्या फलकावर लिहिलेले पाहायला मिळतात। नाशिकमध्ये वृक्षतोडी विरोधातला हा मोर्चा आहे। हुतात्मा स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं, पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि इथूनच मोर्चाला सुरुवात झाली आहे। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। वृक्षप्रेमींचा हा मोर्चा आहे। निसर्ग वाचवा आणि भविष्य वाचवा अशा प्रकारचा संदेश या निमित्ताने दिला जातोय। तर अनेक वृक्षप्रेमी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि स्वतः अमित ठाकरे या मोर्चामध्ये आता सहभागी माहिती आहे। आपण आज मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात। तपोवनातल्या वृक्षतोडीचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेमध्ये आहे। प्रशासन म्हणत आहे की आम्ही झाडं तोडावीच लागतील अशा पद्धतीची। कशासाठी? साधुग्रामसाठी। साधुग्राम हे आपल्या काळात पण राजसाहेबांची सत्ता असताना पण कुंभमेळा झालेला। मला असं नाही बोलता येणार, मी त्यांच्याकडे बघूनच बोलू शकतो। प्लीज, ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्याकडे बघून मी बोलू शकतो। मला असं नाही बोलता येत, सॉरी। सो तेव्हा पण आपल्या त्या काळात पण कुंभमेळा झालेला आणि साधू संतांची पण काळजी घेतली गेली। खूप सुरळीत पार पडलेला तो कुंभमेळा। तेव्हा कुठची झाडं कापायला नाही लागली हो। आता तुम्ही 1600 झाडं कापताय, प्लस मला वाटतं 5 ते 7 हजार झाडं नाशिकमध्ये कापताय रस्ता मोठा करायला। आपण तेव्हा 500 किलोमीटरचे रस्ते केलेले, तेव्हा एकही झाड कापायला नाही लागलं। रस्त्याच्या मध्ये झाड असताना पण आपण त्याच्या भोवती रस्ता बनवलेला आणि उत्तम रस्ता बनवलेला। त्याच्यामुळे तुमची इच्छाशक्ती असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात। कुंभमेळा झाला, साधुग्राम झालं, साधू संतांसाठी तुम्ही ते 1600 झाडं कापली, ते कुंभमेळा झाल्यानंतर ती जमीन कोणाच्या घशात टाकणार आहात, हा पहिला मला प्रश्न आहे। बरं, जेव्हा आम्ही कुंभमेळा केला, जेव्हा साधू संतांची काळजी घेतली गेली, तीच जमीन आज उपलब्ध का नाही आहे? कारण ते झाल्या तुमची सत्ता आल्या तुम्ही बिल्डरांच्या घशात ती देऊन टाकली। सो मला वाटतं ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला पाहिजे। हे लोक आपल्या हक्कासाठी लढत आहेत, कुठेतरी ही झाडं वाचली पाहिजेत। जी झाडं, त्या झाडांना पण त्रास होतो आणि ती झाडं आपल्याला पण जगवतात। सो मला वाटतं की ह्यांची मागणी काही चुकीची नाही आहे। कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, कारण ते पण ह्याच झाडांमधनं श्वास घेतात। सोल्युशन काय वाटतं आपल्याला? ज्या ठिकाणी पारंपरिक सोल्युशन ह्या अनेक लोकांनी काढलंय की तुम्ही कुठची झाडं कापणार आहात आम्हाला सांगा तरी, कुठे लावणार आहात सांगा तरी। 1600 झाडं कापून तुम्ही काय करताय त्याचं? बरं, 400-500 वर्षाची झाडं आहेत, त्यांना तुम्ही 38 वर्षाची दाखवताय, 40 वर्षाची दाखवताय, कशासाठी? कारण तुम्हाला ती कापायची आहेत। सो तुम्ही खरं बोला ना आमच्याशी, काय करताय? तुम्हाला तिकडे बसवलंय कोणी तर ह्या लोकांनी, त्यांनाच खोटं बोलून तुम्ही कुठच्या तरी बिल्डरच्या घशात काहीतरी घालणार। तुम्ही पैसे कमवून किती कमवणार? एक लिमिट असते ना। मागच्या कुंभमेळ्यानंतर काही वृक्ष लागवड तिथे करण्यात आली। राज्य सरकारचा अजेंडा होता की मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे, त्यातली काही वृक्ष आहेत आणि ती आता कापावी असं प्रशासनाचं हे मला वाटतं त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, आपण का कापताय? आम्ही साधुग्रामाच्या विरोधात बिलकुल नाही आहोत। आमच्या वेळेला पण कुंभमेळा झालेला, उत्तम काळजी घेतली गेली त्या साधू संतांची। आता का तुम्हाला झाडं कापून तिकडे साधुग्राम करावं असं का वाटतोय? साधुग्राम केल्यानंतर तुम्ही तिकडे परत झाडं लावणार आहात का? त्या जमिनीचं काय होणार आहे याची उत्तरं नको का आपल्याकडे? सो खूप सोपा विषय आहे आणि आपल्या भविष्याचा विषय आहे, पुढची पिढी पण आहे आपली। तुम्ही आज बघितलं असेल तर नाशिकमध्ये 40 डिग्री टेम्परेचर आहे, हे कधीच पोचलं नव्हतं। आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। NGT मध्ये पण हा वाद गेलेला आहे, उच्च न्यायालयामध्ये पण सुनावणी झाली, दुसऱ्या बाजूला अशा स्वरूपाची आंदोलनही होत आहे। मला टेक्निकल गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे। जिकडे आपल्याला तो इच्छाशक्तीने सोप्यापणे सोडवला जाऊ शकतो विषय, तो केंद्रात नाही होऊ दे, राज्यात नाही होऊ दे, नाही तर महानगरपालिकेत नाही होऊ दे। तुमची इच्छाशक्ती असेल तर सोप्यापणे सोडवला जाऊ शकतो विषय।
त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी आज भांडतोय आणि नाशिककर जेव्हा उतरतील तेव्हा मी त्यांच्या पाठीशी असेल. आज आपण आयुक्तांना भेटताय, महापौरांना भेटताय, काही अल्टिमेटम आपण देणार आहात? नाही, मी अल्टिमेटम नाही देणार आहे. मला वाटतं की नाशिकमध्ये आहेत आणि वृक्षतोडीच्या विरोधात एक मोर्चा निघालेला आहे. या मोर्चामध्ये अमित ठाकरे सहभागी झालेले आहेत. थँक्यू. तर नाशिकमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापणार हे समोर येतं आहे. पर्यावरणप्रेमींनी मागणी केलेली आहे ती योग्य आहे आणि जेव्हा जेव्हा नाशिककर हा वृक्षतोडीचा मुद्दा काढतील तेव्हा त्यांच्या पाठीशी मी उभा राहील असं आश्वासन अमित ठाकरे यांनी दिलं.